मराठी, ते धडक ते धडक. गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी. विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता. याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार. तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार. महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील. संपर्क आपल्या स्क्रीनवर. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. लेंगरे जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या उमेदवार मनीषा बागल यांनी दणदणीत विजय मिळवलाय. मनीषा बागल यांनी तब्बल 11,154 मते घेऊन विरोधकांचा धुव्वा उडवलाय. मनीषा बागल यांनी 4,105 मतांनी दणदणीत विजय मिळवलाय. लेंगरे गणामधून शिवसेनेच्या उमेदवार पायल निवास कदम यांचा 2,547 मतांनी विजय झालाय. तर पारे गणामधून शिवसेनेच्या उमेदवार तेजश्री प्रमोद लोखंडे 2,304 मतांनी विजयी झाले आहेत. आज सर्व खानापूर मतदारसंघ आणि खानापूर आटपाडी मतदारसंघातले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये आम्ही ज्या लेंगरे जिल्हा परिषद गटातून जो उमेदवार दिलेला मनीषाताई बागल आणि पायल कदम आणि लोखंडेताई, तर मी कायम जसं बोलतो की लेंगरे जिल्हा परिषद गट हा अनिल भाऊंचा बालेकिल्ला आहे आणि आज परत एकदा ते सिद्ध करून दाखवलं आणि 4,000+ लीडनी जिल्हा परिषदेची सीट निवडून आली. खरं तर ह्या श्रेयामध्ये ज्यांनी लेंगरे जिल्हा परिषद गटाचं प्रचाराची जी धुरा सांभाळली, खास करून सोनिया वहिनी, सुहास बाबर यांना मी या यशामध्ये खूप मोठा वाटा समजतो. लेंगरे जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या उमेदवार मनीषा प्रकाश बागल यांनी दणदणीत विजय मिळवला असून मनीषा बागल यांनी तब्बल 11,154 मते घेऊन विरोधकांचा धुव्वा उडवला आहे. मनीषा बागल यांनी 4,105 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तर लेंगरे गणामधून शिवसेनेच्या उमेदवार पायल निवास कदम यांना 6,150 मते मिळाली आहेत. त्यानुसार पायल कदम या 2,547 मतांनी विजयी झाले आहेत. याशिवाय प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार स्वाती संतोष कदम यांना 3,603 मते मिळाली आहेत. तसेच पारे गणामधून शिवसेनेच्या उमेदवार तेजश्री प्रमोद लोखंडे यांना 5,355 मते मिळाली असून त्या 2,304 मतांनी विजयी झाल्या आहेत. तर प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार प्रियांका किरण साठे यांना 3,051 मते मिळाली आहेत. नमस्ते. मला तुम्हाला सर्वप्रथम सांगायचं आहे, लेंगरे गट म्हणजे भाऊंचाच बालेकिल्ला. परत एकदा लेंगरे गटाने सिद्ध करून दाखवलेलं आहे की या निवडणुकीत सुद्धा हे भाऊंचाच बालेकिल्ला आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे, या ठिकाणी लेंगरे गटामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई झाली आणि मला वाटते ही लढाई आपण जिंकलेली आहे. लोकांनी धनशक्तीला धुडकून लावलेलं आहे. इथं पैसा बोलत नाही, काम बोलतं. आणि मला सांगायचं आहे, पंचायत समितीच्या मध्ये ज्या पद्धतीने मी सभापती म्हणून आदरणीय सुहासभाई असतील, आदरणीय दादासाहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं, त्याच पद्धतीने मी लेंगरे गटामध्ये सुद्धा काम करणार आहे. माझ्याबरोबर असलेल्या 2 माझ्या लेंगरे गणातील पायलताई, त्याचबरोबर पारे गणातील तेजश्रीताई, आम्ही तिघी मिळून लेंगरे गटात जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याचा प्रयत्न करणार आहे. एवढेच बोलते. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल
डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.